सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या अंतर्गत जे भरती होत असते त्या अनुषंगानं अपडेट आलेले आहे. या व्हिडिओमध्ये सरळ काय नाही, 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. परीक्षा तुमची MPSCकडे गेलेली हे स्पष्ट सांगायचं आहे या व्हिडिओमार्फत, एवढाच उद्देश आहे. तर आता मी GR वाचून दाखवतो, ज्यांना थोडासा वेळ असेल त्यांनी बघू शकता, काही जास्त वेळ नाही लागणार. ओके, तर बघा, हे लेटर आहे 14 नोव्हेंबर 2025चं. ओके, तर ते आत्ता आपल्याला मिळाले, त्या अनुषंगाने तुम्हाला सांगतोय. शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्राबाबत. ओके, विषय संदर्भ आपले सरकार पोर्टलवरील तक्रार क्रमांक, ही जी आहे तक्रार 10 ऑक्टोबर 2025 या अंतर्गत उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की संदर्भात वरील पत्रानुसार आपली किंवा आपले सरकार पोर्टलवरील तक्रार प्राप्त झाली असून त्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे. ओके, म्हणजे एक प्रकारे माहितीचा अधिकार आहे जो त्यांनी टाकला होता आणि त्या अनुषंगाने तो पत्र आलेला आहे आणि त्या पत्रातूनच ठामपणे आपण सांगू शकतो की काय आलेलं ते. ओके, सहायुक्त यांचं पत्र आहे ते रिप्लाय. सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक 18 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क वाहनचालक वगळून ओके संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहे. कोणाकडे? MPSC. ओके, बाबत कळविण्यात आली आहे. त्यानुसार पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक यांची पदे सरळ सेवेने भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना 266 पदांचे मागणी पत्र सादर केलेले आहे. म्हणजे बघा, पशुधन पर्यवेक्षक या संदर्भातचं जी परीक्षा आहे ते 2 गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. एक MPSC मार्फत होणार आहे आणि दुसरा मुद्दा जो आहे, एकूण जागा जे आहेत ते 266 याप्रमाणे मागणीपत्र सादर करण्यात आलेलं आहे. कोणाकडे? MPSCकडे. मग ह्याचा अर्थ काय? तुम्हाला परीक्षा अभ्यास जे करायचे आहे ते TCS पॅटर्ननुसार नाही तर MPSCच्या पॅटर्ननुसार तुम्हाला अभ्यास करायचे आहे. ॲक्च्युली थोडाफार प्रमाणात बदल होत असतं. पशुधन पर्यवेक्षकला देखील मराठी आहे, ओके, इंग्लिश आहे, GK आहे, मॅथ आणि रिझनिंग हे दोन्ही आहे. हे 4 विषय तुम्हाला राहतीलच असा अंदाज आपण धरू. परंतु नसलं तर पूर्वमुख्य काय होईल परीक्षा पॅटर्न आणखी क्लिअर नाही. परंतु 4 विषयाचा सातत्याने अभ्यास करायचा आहे. त्यानंतर राहिला तुमचा तांत्रिक. ओके, तांत्रिक हा अभ्यास तुम्हाला MPSCकडे गेला आणि TCSकडे गेला तर प्रश्नाच्या स्वरूपामध्ये एवढा काही बदल होतो असातला भाग नाही. परंतु तुम्हाला जे काही वेटरनरीला वगैरे जे तुमचा डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, PG कशामध्ये झालं वेटरनरीचे ह्याला पात्र असताना कुठल्याही पशुसंवर्धनाच्या संदर्भातल्या पोस्टसाठी, तर ते अभ्यास तुम्ही त्या कॉलेजच्या असताना अभ्यास चांगला करा. सोबत विजयपथ पब्लिकेशनचं पशुसंवर्धन तांत्रिक डायरी छोटंसं पुस्तक आहे. पशुसंवर्धन तांत्रिक डायरी ग्रीन कलर आहे. तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. त्यात बेस्ट पॉईंट रिव्हिजनसाठी कवर झालेलं आहे. आता ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बाकी काही अपडेट असेल तर तुम्हाला ते कळवण्यात येईल. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.